छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या महाराजांनी तर 400 वर्षापूर्वी दगडामध्ये टॉयलेट बाथरूमचा शोध लावला गेलाय। समोर आपल्याला 2 जाळीचे गड्डे आणि 1 दगडाचा गड्डा पाहायला भेटतो ना, त्याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलं जातं। समोरचा हा चौकोनी चौतरा पाहताय, या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने शेवटची 10 वर्ष वास्तव्य केलं। महाराजांची अंघोळी झाली ते पोतं काढलं जायचं, जेवढं खराब पाणी असेल ना ते खालच्या साईडला सोडून दिलं जायचं। या ठिकाणावरती छपाई केली जायची। आताच्या काळात आपल्या इथं कशी रिझर्व्ह बँक आहे, पहिली ही स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे। हे आहे खलबतखाना। मूर्तीवरती आपल्याला फ्रेश हार पाहायला भेटतो ना, ते सांगलीवरून डेली ढाकर येतात। 44 दुकान आहेत, आगे दुकान पीछे मकान बीच में स्टोर रूम। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, काल आम्ही आलेलो आहोत शिवतरगडमध्ये आणि काल आमचं सगळं शिवतरगड बघून झालेलं आहे। शिवतरगडचा वेगळा ब्लॉग्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि आत्ता आम्ही इथेच एका गव्हर्नमेंटच्या रेस्टरूममध्ये स्टे केलेला आहे। आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे, साधारण 6 वाजलेले आहेत। आता आम्ही आणि प्रवीणची फॅमिली अशी दोघांची फॅमिली मिळून थेट आम्ही जाणार आहोत रायगड किल्ल्यावरती। आणि पूर्ण जो प्रवास आहे तो आम्ही ट्रेक करणार नाही, कारण पूर्ण फॅमिली आहे, लहान लहान पोरं आहे, तर त्यामुळं आम्ही रोपवेनी जाणार आहे आणि रोपवेनीच येणार आहे आणि वरती आपल्याला पूर्ण रायगड बघायला भेटणार आहे। तर आता आपला प्रवास कसा होतोय तो बघूया। हा शिवतरगडच्या जवळच हे गव्हर्नमेंटचं वसतिगृह आहे, तिथं आम्ही रात्री स्टे केलाय। आता आम्ही निघालेलो आहोत रायगडकडे। कधी लावायला ते खूप कधी लावायला चला रायगडला, चला रायगडला, चला चला रायगडला चला। चलो रोपवे रोपवे। रोपवेच्या लाईन मध्ये थांबलोय आम्ही आता। साधारण एका रोपवेचं तिकीट 315। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर।
कसं वाटतंय? एकदम मस्त पहिल्यांदा अनुभव आहे रोपवेचा. या अगोदर 3-4 वेळा रायगड केलाय, पण तो आम्ही पायी केला होता, ट्रेक केला होता. यावेळेस फॅमिली सोबत आलोय, मुलाबाळांसोबत आलोय, म्हणून आज रोपवेचा थरार अनुभवतोय. मस्त वाटतंय, छान. आता सुरुवात आहे, मजा येणार आहे. रोपवेचा थरार काही वेगळाच आहे. पावसाळ्यामध्ये जे दृश्य असतात त्याचं काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे पूर्ण धुक्यामधून रोपवे जातो. त्यामुळे हा अनुभव एकदा पावसाळ्यामध्ये नक्कीच घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे उमेश ढवळे. आज आपण रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे. या अगोदर रायगड किल्ला हा तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड किल्लाच आपण हा प्रत्यक्षातपणे पाहणार आहात. बघा, आपण जशी पंढरीची वारी करतो ना, तशा रायगडाची एकदा तरी पायी वारी केली पाहिजे. तो रायगड किल्ल्याचं खरं महत्व आपल्याला समजतं. बघा, या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे ही 2851 फूट आहे. रायगडला टोटल सीड्या, या टोटल सीड्या 2360 सीड्या आणि 3.5 किलोमीटर लांबी आहे. रायगडाचं जर पूर्ण क्षेत्रफळ म्हटलं तर आपण पहिली पायरी चढलात चित्त दरवाजापासून ते भवनच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफळ हे 1200 एकर मध्ये मोडलेलं आहे. रायगड एक दिवसात कवरण्यासारखा किल्ला नाही. रायगडाला 2 दिवस लागतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो. बघा, ह्या रायगडालाच मूळ नाव म्हटलं तर रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. या रायरीच्या डोंगराला महाराजांनी त्यावेळेस राजगडावरून पाहिलं. जर वातावरण क्लिअर असला तर रायगडन आपला अजून देखील 8 किल्ले पाहायला भेटतात. बघा, ते 8 किल्ले कोणते आहेत? राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, मकरंदगड, चांबारगड, सोनगड आणि मानगड दिसून जातो. बघा, त्यावेळेस महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते. महाराजांनी पंतांना विचारलं, पंत, ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडले? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून या आपल्या ताब्यामध्ये आहे. तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ एक जावळीचं खोर आहे. प्रतापगडाच्या पायथ्या बसून ते उत्तरेच्या साईडला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खोरं मोडलं जातं. ह्या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती. ती म्हण अशी होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली एक डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोरात मोकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, एवढं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजांनी चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला, म्हणजे एक पत्र पाठवलं. अव चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठे आहोत, मराठे म्हणून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे फार उन्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या काळचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरे नव्हता. म्हणून चंद्रराव मोरेंना वाटलं की माझी बराबरही कुणी करू शकत नाही. म्हणून चंद्रराव मोरेंनी महाराजांना उलट खलिदा पाठवला. त्या खलिद्यात उल्लेख काय केला? अव तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचं तर खरे राजे आम्हीच आहोत. या जावळी तर जाण पावली, उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा सज्ज आहे, आपण युद्ध करण्यास तयार आहोत. महाराजांनी त्यावेळेस फक्त 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले. जावळीच्या खोऱ्याला 3 महिने वेढा घातला. त्या 3 महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेंना वाटला आता माझाही वध होणार, म्हणून चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली
आणि महाराजांच्या शरणी आले. महाराजांचा आपला एक नियम होता, जो शरण आला त्याला महाराज मरण देत नव्हते. 15 मे 1656 ते 70च्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले. 14 वर्षे लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता. रायगड बांधायला कोणाच्या हस्ते दिला? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहोत. या 14 वर्षात रायगड किल्ल्यावरती बांधलं काय? 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. समोरच्या साईडला आपल्याला महल पाहायला भेटतो ना. या महलला इतिहासामध्ये राणी वसा असं म्हटलं जातं. हा एका राणीचा एक महल आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असतील आपल्या महाराजांना किती राण्या होत्या? 8 राण्या होत्या बघा. सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सकवाराबाई आणि पुतलाबाई. मग आपल्या महाराजांनी 8 लग्न का केली गेली? महाराजांनी 8 लग्न ऐशोआरामासाठी नव्हे, तर महाराजांनी या नामवंत सरदारांच्या मुली केल्या. सरदारकी असल्यामुळे त्यांच्याकडे सैन्य जास्त प्रमाणात होतं. त्यावेळेस महाराजांकडे सैन्य कमी होतं, पण त्या सरदाराचं सैन्य आपल्या सैन्यामध्ये सामील करण्यासाठी महाराजांनी 8 लग्न केली. हा एका राणीचा एक महल आहे. वरचं वातावरण सण नव्हतं होईल, वरचं वातावरण आहे थंडीचं वातावरण आहे, म्हणून त्यांच्या सेवेकरिता पुतलाबाई त्यांच्या सोबत खाली राहायच्या. उरलेल्या 6 राण्यांचे 6 महल आहेत. हा एका राणीचा एक महल आहे. समोर आपल्याला चौकोनी पाहायला भेटतं ना. आताच्या काळात आपल्या इथं कसा बेडरूम आहे, हा तशा टाईपचा त्यावेळेचा बेडरूम आहे. त्याच्यावरती सागाची लाकडं आणि उतरत्या नालांचं कौलांचं छप्पर होतं. ज्या वेळेस गडावरती हल्ला झाला हे सर्व उद्ध्वस्त झाले गेले. एका कोपऱ्याच्या आतमध्ये गेलात तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला शिवकालीन टॉयलेट बाथरूम पाहायला भेटते. आपण काय म्हणतो, टॉयलेट बाथरूमचा शोध हा इंग्रजाने चिनीमध्ये लावला, परंतु नाही, तो आपल्या सर्वांचा गैरसमज आहे. त्या ठिकाणावरती जाऊन पहा. आपल्या महाराजांनी तर 400 वर्षापूर्वी दगडामध्ये टॉयलेट बाथरूमचा शोध लावला गेलाय. ते टॉयलेट बाथरूम बघून या. आपण धान्य कुटार पाहायला जाऊ. आता आपण सर्वांनी राणी महल पाहिले ना. आता आपल्याला प्रत्येक राणी महलासमोर एक एक आडवा चौतरा पाहायला भेटतो. या आडव्या चौतऱ्याला इतिहासामध्ये दासी ओटा असा म्हटला जातो. ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या यांच्या सेवेकरिता सेविका राहायच्या. आताच्या काळात नोकर म्हटले जातात ना, तशा टाईपचे नोकर लोक या ठिकाणी राहायचे. आतमध्ये राणीला काहीतरी काम अडकलं गेलं की दासी आतलं जाऊन काम करायची, परत या ठिकाणी राहायची, म्हणून याला दासी ओटा असा म्हटला जातो. समोर आपल्याला 2 जाळीचे गड्डा आणि एक दगडाचा गड्डा पाहायला भेटतो ना. याला इतिहासामध्ये धान्य कोटार असं म्हटलं जातं. कोकणामध्ये ह्यानाच पेव, कणगी किंवा अंबरखाना असं म्हटलं जातं. स्वराज्याचं सर्वात मोठं धान्याचं कोटार हे कोल्हापूरमध्ये पन्हाळा गडावरती आहे बघा. गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी बांधण्यामागचं एकच कारण होतं, कारण का त्यावेळेस गडावरती 3000 प्रजा राहायची. मग जर या 3000 प्रजेला जर खालून कुणी वेडा घातला, हा वेडा 3 महिन्याचा पडला जायचा. मग लागण तेवढं धान्य तो यांच्यामध्ये साठा करून ठेवला जायचा. हे जे हाईट आहे 21 फूट, 22 फूट आणि 15 फूट हाईट आहे. लाकडाची शिडी माहिती असेल, बांबूची शिडी, त्या शिडीने धान्य वरती काढलं जायचं. काही इतिहासकारांची अशी म्हणणं आहेत 1733 ला गडावर पेशवे ही सत्ता आली. पेशवेन काळात याचा कैदी कोटारून उपयोग केला. कुणी चोरी, लबाडी, फितुरी, गद्दारी केली ना, ह्याच्यामध्ये 2 दिवस, त्याच्यामध्ये 2 दिवस, 7व्या दिवशी त्याने आपली चोरी मान्य नाही केली. पोत्यामध्ये भरलं जायचं. पुढे एक टकमक टोक पॉइंट आहे, तिथून त्याचा खाली कडेलोट केला जायचा. हाय कोर्ट, हाय शिक्षा म्हटली जायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला ढकललं नव्हतं, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नव्हतं बघा. अभिमानाने सांगावं असं वाटतं की जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. मग आपल्या महाराजांनी याला कैदी कोटारून उपयोग करण्यात केला, कारण का या साईडला राण्या राहत होत्या, या साईडला आपल्या महाराजांचा राहता राजवाडा आहे. आणि कोणत्याही राजाने बाल्य किल्ल्यात कैदी ठेवले गेले नाहीत. आपल्या महाराजांनी कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला एक सह्याद्रीमध्ये एक लिंगाणा किल्ला आहे आणि सातारामध्ये एक वासोटा किल्ला आहे. या किल्ल्यांवरती कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला या पडलेल्या इमारती पाहायला भेटतात ना. नाही, या पडलेल्या इमारतींना इतिहासामध्ये प्रधानांची कार्यालय ऑफिस म्हटले जातात. ज्या आपल्या महाराजांच्या काळात 8 मंत्री होते बघा.
अनाजी पंत, अंबिराव मोहिते, रामचंद्रन रामचंद्र त्रिंबक, येसाजी रावजी रघुनाथ पंडित, अनाजी दत्त आणि मोरपंत पिंगळे यांची या ठिकाणावरती कार्यालय ऑफिस होती. या साईडला 5 आहेत आणि त्याच्या खालच्या साईडला 3 आहेत. आता आपण एका गेट मधून प्रवेश केलात बघा. या गेटला इतिहासात मेना गेट असं म्हटलं जातं. मेना गेट म्हटला तर मेन गेट नव्हे. ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या त्या सायंकाळी मेनेमध्ये बसायच्या आणि त्या ठिकाणावरती सूर्योदय पाहायला जायच्या, म्हणून त्याला मेना गेट असं म्हटलं जातं. आता सर्वांनी धान्य कुटार बघून घ्या. आपण महाराजांचा राहता राजवाडा पाहायला जाऊ. पालखी इकडूनच यायची का? पालखी इकडून यायची. महाराजांसाठी हा, ही किल्ल्याची बॅक साईड आहे. फ्रंट साईड आपण आता जातोय. आता मग आम्हाला इथून बाजूचे जे किल्ले दिसतात ते कुठून दाखवणार आहेस तू? क्लायमेट क्लिअर असतं ना, इथे समोर आपल्याला प्रतापगड पाहायला भेटला असता. क्लायमेट क्लिअर नाही आणि इथे समोर राजगड आहे. राजगड नीट दिसतोय बघा इथून. जरा इथून नीट शेवटला बघा कसं छोटा राजगड, तो राजगड आहे. आणि त्याच्या साईडला तोरणागड आहे. आपण समोरून बघणार आहोत. बघा आज आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती झालात. समोरच्या साईडला एक आडवी भिंत पाहताय. त्या आडव्या भिंतीपासून त्या आडव्या भिंतीपर्यंत हा आपल्या महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा होता. समोरचा हा चौकोनी चौतरा पाहताय. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने शेवटची 10 वर्ष वास्तव्य केलं. सागाच्या लाकडाने, उतरत्या नालाच्या कवलाने या ठिकाणावरती 2 मजली इमारत होती. 32 फूट एवढी उंच इमारत होती. पैठणीच्या कापडाने, मखमलीच्या फुलाने आणि मशिनीच्या उजेडाने पूर्णपणे सजली होती. काय वैभवी असन त्यावेळेच. परंतु या चौतरणे काला दिवस पाहिला गेला तो म्हणजे 3 एप्रिल 1680. आपला सूर्य मावळला गेला आणि रायगड पोरका झाला गेला. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला. आपल्या महाराजांचं निधन या चौतऱ्यावरती झालं गेलं. परंतु महाराजांच्या चितेला अग्नी हे जगदीश्वराच्या पाठच्या साईडला एक व्हाईट छत्र आहे, या ठिकाणावरती देण्यात आले. कारण का आपले महाराज शंकराचे भक्त होते. सकाळचे 5:30 वाजले गेले की महाराज दररोज जगदीश्वराच्या दर्शनाकरता जायचे. म्हणून महाराजांची समाधी ही जगदीश्वराच्या पाठच्या साईडला बांधण्यात आली. बघा आपल्या महाराजांचा जन्म कोणत्या गडावरती झाला? शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 ते 1680 मध्ये आपल्या महाराजांचं निधन झालं गेलं. अवघे 50 वर्ष लावली तो आपल्या महाराजांना. हो, या 50 वर्षातली 20 वर्षे गेली बालपणामध्ये. उरलेल्या 30 वर्षामध्ये आताचा माणूस एक स्वतःच्या हिमतीवरती एक मनासारखं घर देखील म्हणतो का? सांगायचं तात्पर्य म्हटलं ना, जे आतापर्यंत राजे झाले यांनी बाबगादीवरती राज्य केले, परंतु एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्याची गादी निर्माण केली. म्हणून म्हटलं जातं की अंधार झाला, की अंधार झाला पाहता आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जाऊनचा शोभा पाहिजे. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला. नंतर आपल्या महाराजांचे पुत्र आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी 9 वर्ष वास्तव्य केलं. महाराजांच्या शत्रूने देखील महाराजांच्या मृत्यूनंतर देवाकडे प्रार्थना केली. तेवढ्या आपल्या महाराजांनी थोर कामं केली. साईडला पाण्याच्या टाकेत खाली गंगासागर तलाव पाहणार. सर्वांना कावड माहिती असेल, दोन्ही साईडला ड्रम अडकवले जातात. कावडीने पाणी ह्याच्यात भरलं लावायचं, ह्याच्यामध्ये पिण्याला एक पाणी असायचं. साईडला आपल्या महाराजांचं स्नानगृह आहे. आताच्या भाषेत म्हटलं जातं ना बाटप, हा तशा टाईपचा त्यावेळेचा बाटप. महाराजांची अंघोळी झाली ते पोतं काढलं जायचं. जेवढं खराब पाणी असेल ना ते खालच्या साईडला सोडून दिलं जायचं. त्याची ड्रेनेज सिस्टीम अजून देखील ओपन आहे. पावसाला मध्ये किती पण पाऊस पडला तर ह्याच्यात अजिबात पाणी साठत नाही. जालीमध्ये कोरलेले आहेत बघा दगडा. तुम्हाला इथे एक मोठा डोंगर पाहायला भेटला का? त्याच डोंगराचं शेवटचा टोक म्हणजे पश्चिमेचा टोक, तिथे आपल्याला हिरकणीचा बुरुज पाहायला भेटतो. सर्वांनी हिरकणीची मोही पाहिली असेल बघा. एक आई आपल्या जीवाची न पर्वा करता आपल्या लेकरासाठी एक कडा खाली उतरून गेली. तोच तो हिरकणीचा कडा आहे. ज्या वेळेस हिरो जिंदुलकरांनी हा संपूर्ण रायगड बांधला, या रायगडाचं गॅरंटी पत्र हे जगदीश्वराच्या साईटला मोडी लिपीमध्ये लिहून ठेवले गेले. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे हे तलपलत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामास काही होऊ शकत नाही. आणि रायगडाचं बांधकाम असं बेलात आणि बुलंद बनवले गेले
की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती येते हवा आणि खाली जाई ते फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंद किल्ला बनवला गेलाय. मग हिरो इंदुलकरांची तडबंदी तोडून जाणारी फक्त एक स्त्री होती बघा, ती म्हणजे आई होती. आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न पर्वा करता तो कडाखाली उतरून गेली बघा. समोरच्या साईडला आपल्याला हा विटांचा रूम पाहायला भेटतो बघा. या विटांच्या रूमला इतिहासामध्ये टाकसाल असं म्हटलं जातं. टाकसाल म्हटलं तर मेंढ, त्या काळाची राजमुद्रा, मुद्राने होऊन डबू पैसा या ठिकाणावरती छपाई केली जायची. आताच्या काळात आपल्या इथं कशी रिझर्व्ह बँक आहे, पहिली ही स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे. आताच्या आपल्या 1 रुपयावरती काय लिहिलं जातं, सत्यमेव जयते. त्यावेळेस आपल्या महाराजांची राजमुद्रा छपाई केली जायची. ही राजमुद्रा अशी होती की प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्ठ विष्णू वंदिता शहानो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ असा होतो की प्रतिकेलेचा चंद्र जसा कोरेप्रमाणे वाढत जातो तसा शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं हिंदवी स्वराज्य हे कलेकलेने वाढत जावे त्यामागची राजमुद्रा या ठिकाणावरती छपाई केली जायची. याला टाकसाल असं म्हटलं जातं, मनोरे म्हटलं जातं. आपल्या महाराजांच्या राजवाड्याची सज्जा गॅलरी, आत्ताच्या भाषेत म्हटलं जातं ना बाल्कनी, ही तशा टाईपची त्यावेळेची बाल्कनी आहे. आपले महाराज त्या ठिकाणावरती हवा गाणे करता यायचे. समोर आता आपण हा चौकणी एक रूम पाहायला भेटतोय बघा, तिथून काही माणसं खाली उतरत आहेत. ह्या चौकणी रूमला इतिहासामध्ये खलबतखाना असं म्हटलं जातं. खलबतखाना म्हटलं तर चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. आपल्या महाराजांचे गुप्तहेर कोण, बहिर्जी नाईक. हे वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वेषांतरामध्ये जायचे. जिथली काही माहिती भेटन इथे खाली 11 शिड्या उतरलात ते एक 8x10 खाली अंडरग्राऊंड एक रूम आहे. आता आपणच म्हणतो ना या कणाची बातमी त्या कणाला समजू नये म्हणून त्याला खाली तलगर बनवले. खाली बोललेला आवाज अजूनही देखील वरती ऐकायला येत नाही. बहिर्जी नाईक यांच्या पत्नीला देखील माहित नव्हतं की आपल्या धनी स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. बसल्या जागेवरती वेगवेगळे 7 वेषांतर बदलायचे. 18 भाषांचं त्यावेळेस ज्ञान होतं. त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्यांना कवाले ऐकून त्यांच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती होती ती म्हणजे बहिर्जी नाईक. म्हणजे गाव किल्ल्यांची माहिती भेटायची ती इथे येऊन खाली सांगितली जायची. बहिर्जी नाईक आणि महाराज दोघे जण चर्चावर शिकतात. एवढाच एक खाली रूम आहे. खालच्या साईडला आपल्याला हे 2 स्तंभ पाहायला भेटतात बघा. एकाचं नाव आहे विजय स्तंभ आणि दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोरे. हा विजय स्तंभ म्हटला ना आपल्या महाराजांनी कोणताही गड किल्ला जिंकला गेला विजयाचं प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा किंवा एक गवताची मोली पेटवली जायची. कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजांनी स्वराज्यामध्ये कोणता तरी गड किल्ला सामील केलाय. महाराज आपले आनंदी आहेत. दुसरा सप्त मनोरे ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या त्या ठिकाणावरती हवा गाणे करता यायच्या. विजय स्तंभातले एकावेक असा 5 मजली इमारत होता. सप्त मनोरे हा 7 मजली इमारत होता. ज्या वेळेस गडावरती हल्ला झाला हे सर्व उद्ध्वस्त झाले गेले. गडावरती हल्ला कुणी केला, इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पॉटर आणि मेजर हॉल्ट या 2 इंग्रजाने खालच्या साईडला एक पोटल्याचा डोंगर आहे त्या पोटल्याच्या डोंगरावणी 10 मे 1818 तोफांचा मारा वरच्या साईडच्या दारूच्या कोठारावरती गेला. दारू म्हणजेच बारूद गोळा बनण्याचं कोठार असतं. दारूचा सगळा स्फोट झाला गेला. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे टोटल 11 ते 12 दिवस जलत होता. सागाच्या लाकडाने पैठणीच्या कापडाने पूर्णपणे पेट धरली गेली. तो रायगडाचा पुन्हा पडलेल्या अवस्थेमध्ये पाहतोय बघा. खालच्या साईडला एक मोठं तलाव पाहायला भेटत. त्याच तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. तीर्थ गंगासागर तलाव का म्हटलं जातं, कारण का त्यावेळेस काशीवरून गागाभट्ट आले होते. त्याने आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक म्हणजे पाणी उरलं ते पाणी ह्या तलावात सोडलं गेलं. 32 फूट खोल आहे. वर्षाच्या 12 महिने पाणी असतं बघा. या रायगड किल्ल्याचं एक एवढं अभिमानाची गोष्ट आहे की गडावरती 2 वर्षे पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही. एवढं गडावरती पाणी उपलब्ध आहे. अशी गडावरती मोठमोठे 11 तलाव आणि छोटी 84 पाण्याच्या टाक्यात. जो 11 तलावून जो कालापाशी निघाला हा इमारतींसाठी वापरला गेला आणि आडव्या भागाला भिंत पडली गेली.
त्याला एक आडवी भिंत बांधली गेली बघा. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आपल्या महाराजांनी 350 वर्षापूर्वीच राबून ठेवली होती बघा. 11 तलावापैकी उन्हाळ्यामध्ये आलात तर 7 तलावामध्ये पाणी पाहायला भेटतं. काही तलाव लिकेज झालेले आहेत. इकडे बघा समोर आपण हा मोठा चौतारा पाहिला ना, हा आपल्या महाराजांचा राहता राजवाडा आहे. त्याला लागून हा यल आकाराचा एक चौतारा पाहायला भेटते बघा. त्याच्यावरती आता उभे आहेत. या यल आकाराच्या चौतऱ्याला इतिहासात मुत्पातखाना असं म्हटलं जातं. मूक म्हटलं तर तोंड, पाक म्हटलं तर खाणं. हा त्यावेळेचा संपूर्ण स्वयंपाकघर होता. आत्ताच्या काळामध्ये आपल्या इथं कसं किचन आहे, हा तशा टाईपचा त्यावेळेचा किचन आहे. गाव ठिकाणी याला व्हाईन किंवा उकल म्हटली जाते. कोकणात अजून देखील याच्यामध्ये चटणी वगैरे कुठली जाते बघा. समोर हा मोठा चौतरा आहे ना, याला सचिवालय म्हटलं तर दप्तरखाना. ज्या आपल्या महाराजांनी 365 गडकिल्ले जिंकले गेले त्यांचा जो कागदीपत्री व्यवहार असायचा तो व्यवहार इथून चालला जायचा. त्याच्या पाठी एक दुसरा चौतरा पाहायला भेटतोय बघा, त्याला सदर. दिल्लीला गेला असताना किंवा नसाल तिथे बघा एक लाल किल्ला आहे. तिथं दिवाणे आम आणि दिवाणे खास आहे. हे उर्दू भाषेतले शब्द आहेत. जी खास जनता म्हणजे त्यावेळेचे मंत्री लोक त्यांचा न्याय निवडा त्या चौतऱ्यावरती केला जायचा. जी आम जनता आपल्या महाराजांचा दरबार म्हणजे राज दरबार, त्या ठिकाणावरती आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला गेला त्या राज दरबारात केला जायचा. ह्या राजवाड्याला चारी साईडून आपल्याला होल पाहायला भेटतील बघा. त्याला टेहलनी बुरुज असं म्हटलं जातं. राजवाड्याला चारी साईडून पॅकबंद पहारा असायचा म्हणजे चारी साईडला पहारेकरी उभे असायचे बघा. बघा आज आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति पवित्र अशा ठिकाणावरती झालात. याच ठिकाणावरती आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक 16 झाला गेला. तारीख होती 6 जून 1674. समोरची मेघनवरी पाहता त्यावेळेस 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हटलं ना तर 40 किलो असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन होतं. ज्यावेळेस गडाला वेढा घातला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, याचं टोपण होतं इतिकत खान, यांनी 3 नोव्हेंबर 1689 साली गणाचे घाव घालून त्याला विचलून नेलं गेलं. मग त्याची प्रकृती दिसण्याकरता भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी जलसिंग यांनी 1985 मध्ये वरची मेंगडवरी बसवण्यात आली. ज्या आतमधली महाराजांची मूर्ती पाहते ना, ही मूर्ती 600 किलोची मूर्ती आहे. आपल्या महाराजांचे 13 वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते 2009च्या राज्याभिषेकामध्ये बसवण्यात आले. मूर्तीवरती आपल्याला फ्रेश हार पाहायला भेटतो ना, हे सांगलीवरून डेली ढाकर येतात. किती वादळ वारा असला व कितीही पाऊस असला तरी पहिला हार त्यांच्या हस्ते चढवला जातो. शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची गडावरती डेली ढाकर येतात. 32 वर्ष होऊन गेली तरी पहिला हार त्यांच्या हस्ते चढवला जातो. आता आपल्या सर्वांच्या घरात आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक छायाचित्र असेल बघा. त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन दिले गेले. राजाराम महाराज, संभाजी महाराज या साईडला अष्टप्रधान आहेत. संपूर्ण प्रजा आहे. पैठणीच्या कापडाने मशिलीच्या उजेडाने पूर्णपणे सजलंय. त्याच्यात एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा. त्या इंग्रज वकीलचं नाव असतं हेनरी ऑक्झेटन. त्यावेळेस तो पायी चालत येतो. 6 तास लागतात त्याला गडावर येण्याकरता. 7 तासानंतर तो होलीच्या मालवणी नगरखान्याच्या जवळ येतो. नगरखान्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर 2 बलाढ्याचे हत्ती पाहून आश्चर्यचकित होतो. तिथले पहारेकरी असता नारायण शेणवी त्यांना तो एक प्रश्न विचारतो. अहो नारायण शेणवी, मी तर 2 पायाचा माणूस आहे. मला जर गडावर येण्याकरता 6 तास लागले तर आपल्या राजाने तेवढे 4 पायांचे बलाढ्याचे गडावर हत्ती आणले कसे? नारायण शेणवी त्यांना सहज म्हणे म्हणतात की मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच हुशार आहात. तो त्याच्या डेली डायरी मध्ये लिहून ठेवतो की आपल्या महाराजांनी 2 हत्तींची पिल्ले
ही लहानपणी पालखीत बसून आणलीत आणि त्यांचं गडावरती पालनपोषण केलं. काय महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचा काय गनिमी काबा. 14 वर्षी लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता. मग या 14 वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली. महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की लहानापासून मोठं करा. मोठ्याचं कधी लहानत नसतं बघा. तो त्याच्या डेली डायरी मध्ये लिहित असतो की आपल्या महाराजाने रात्या राजवाड्यामध्ये स्नानगृहामध्ये स्नान करून पैठणी कपडे अंगावरती चढवले गेले. कवड्याच्या माला सजवल्या गेल्या. महाराजांची मिरवणूक ही 3:30 वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली. जगदीश्वराला राज्याभिषेक घातला. आई बहिणीला साकडं घातलं. शिरकाईला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगरखान्याच्या जवळ येते. नगारे तुतारे सनई वाजू लागतात. त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती 6,000 प्रजा उपस्थित असते. ही 6,000 प्रजा उठून आपल्या डोक्यातला भगवा बेटा काढून महाराजांना मानाचा मुजरा करते. आपले महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात. महाराजांची एक नजर त्या 32 मणाच्या सिंहासनावरती असते. ते दुसरी नजर त्या बसलेल्या प्रजेवरती जाते. आपल्या महाराजांचं अंतकरण भरून येतं. अवय आनंदाच्या सोहळ्यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आपल्या महाराजांचं हृदय भरून येण्याचं कारण तरी काय होतं? कारण होतं त्या वीर मावल्यांवरती, त्या वीर सदारांवरती आपल्या राजाने एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभारलं. ते वीर मावले त्यांना 6,000च्या प्रजेमध्ये कुठे दिसत नव्हते. दिसत होत्या त्या फक्त त्यांच्या युवा बायका आणि त्यांचे लहान लहान लेकरं. महाराज लटलट त्या पायऱ्याने सिंहासनावरती आरूढ होतात. आरूढ झाल्यानंतर महाराजांच्या हाती विष्णूची मूर्ती दिली जाते. विष्णू म्हटलात तर त्या जगाचा पोशिंदा. हजारो मोहरा महाराजांच्या अंगी उडवले जातात. जे गागा पट्टाने 7 नद्यांचा आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं जातं. त्याचा राज्याभिषेक घातला जातो. महाराज आपले सिंहासनावरती आरूढतात. नगारखान्यावरती नगरे तुतारे सनई वाजू लागतात. महादरवाजे तिथे 21 तोफांची सलामी दिली जाते. तेवढ्यात एक झुलबीकधार एक ललकारीत देतो. या ललकारीसाठी आपण जागेवरती उभे राहा. सर्वांना लाशला जय बोलायचं. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्री अकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा गर्जने आपल्या महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होतो. समोर आपल्याला गेट पाहायला भेटतोय बघा. याला नगारखाना म्हटला जातो. ह्याच्या वरती जाऊन नगारे तुतारे सनई वाजवले गेले. ते रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. हा महादरवाजा सायंकाळी 5:30 वाजता दरवाजा बंद व्हायचा. आपण ह्याची रचना पाहिलीत आणि मुंबईची गेट ऑफ इंडिया पाहिलीत. सेम टू सेम आहे बघा. याची रचना पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया बनवण्यात आले. पुढे आता हुलीचा माल पाहायला जाऊया. मार्च महिन्यामध्ये कशी होळी पेटवली जाते. पहिली या ठिकाणावरती मानाची होळी पेटवली जायची. महाराज आपले स्वतः गादीवरून उठून पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो भादर पेटक्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढून त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि मानाचा पेठ आणून बक्षीस दिलं जायचं. वयाव्या 9 वर्षामध्ये असतानाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काढला गेला. म्हणून त्यांच्यावरती एक शेर आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात हीच खरी मर्द मराठ्याची जात. याच ठिकाणावरती होळी पेटवली गेली की आजूबाजूच्या गावकऱ्यांची होळी पेटवली जायची. बघा समोर पडलेल्या इमारती पाहायला भेटतायत बघा. त्याला बाजारपेठ म्हटली जाते. 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 दुकानं, या साईडला 22 दुकान आहेत. 44 दुकान आहेत. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोरूम. म्हणजे पुढे दुकान आहे, मध्ये स्टोरूम, सामान ठेवण्याची जागा आणि पाठी राहण्याची सोय. ती बघा जमिनीपासून एवढी वरती आहेत का ठेवले? कारण का
त्यावेळेचा व्यापार हा घोड्यांवरती बसून केला जायचा, म्हणून त्याची एवढे देण्यात आली. बघा समोर आपल्याला एक महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. हीच मूर्ती 1974 मध्ये आतमध्ये सिंहासनाचे ते बसणार होते, परंतु मूर्तीत काहीतरी चुका आढळून आल्या. त्या चुका कोणत्या? आपले महाराजांचे कोणते पण छायाचित्र पहा, आपले महाराज कधीच गादीवरती मुजडे घालून नव्हते बसत. कारण का? ही रयतेची गादी, महाराजांच्या पायामध्ये आपल्याला मुजडे पाहायला भेटत आहेत बघा, म्हणून ही मूर्ती या ठिकाणावरती बसवण्यात आली. ते 1974 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते आतमध्ये सिंहासनाचे ते बसणार होते. समोरच्या साईडला आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते बघा. त्या मंदिराचा आपण जर लांबून आकार पाहिलात तर आपल्याला एक आकार कसा पाहायला भेटतो? मस्जिद. एखाद्या मस्जिद वाणी पाहायला भेटते बघा. मस्जिद सारखं देण्यामागचं फक्त कारण होतं. कारण का? त्यावेळेस महाराजांचे शत्रू हे मोगल होते. मग मोगलांनी आपल्या मंदिरांची नासधूस न करण्याकरिता तिचा आकार फक्त हा मस्जिदचा दिला गेलाय. परंतु तुम्ही आतमध्ये गेलात ना तर आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून एक शिवलिंग पाहायला भेटतं बघा. जाते वेळेस काय छोटे दरवाजे लागतात. छोटे दरवाजे देण्यामागचं पण एक कारण होतं. कोणताही शिवभक्त व कोणताही शत्रू हा मंदिराच्या आतमध्ये शिरताना ताट मानाने जाऊ नये, तर मान खाली वाकूनच गेला पाहिजे, म्हणून छोटे दरवाजे दिले गेले. आपल्या महाराजांचं निधन होण्याच्या अगोदर रस्ता हा समोरच्या साईडून होता. निधन झाल्यानंतर पाठीमागच्या साईडून करण्यात आले. आपल्या गाव ठिकाणी बघा, आपल्या मंदिरांचे गेट किंवा आपल्या घरांचे गेट सूर्य उगवत्या साईडलाच असतात. याचा पण पहिला सूर्य उगवत्या साईडलाच होता. समोर बघा आपल्याला एक व्हाईट घुमट पाहायला भेटतं. तिथे आपल्या महाराजांची समाधी बांधण्यात आली. रस्ता हा पाठीमागच्या साईडून करण्यात आला. त्याच्या समोर एक गेट आहे आणि त्या गेटच्या पहिल्या पायरीवरती एक नाव आहे. ते नाव असं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्याने हा रायगड बांधला गेला ना, त्यांच्या नावाची पाटी बघा. आपले महाराज त्यावेळेस मोहिमेवरती गेले होते. जे हिरोजी इंदुलकरांच्या मोहरा दिल्या होत्या, म्हणजेच पैसे ह्या रायगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये अर्धवट संपले होते. मग हिरोजी इंदुलकरांनी काय केलं? या रायगड किल्ल्याचं बांधकाम न थांबवता स्वतःच घर दार सोनं नाणं गिरवी ठेवलं आणि रायगडाच्या बांधकामात पैसा लावला. महाराज मोहिमेवरून आले. राज दरबारामध्ये हिरोजी इंदुलकरांना बोलून घेतलं, मागा हिरोजी जे पाहिजे ते मागा. 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं जे पाहिजे ते मागा. मागायचं असताना त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी 10 गावांची वतनदारी मागितली असते, सोनं नाणं मागितलं असतं. परंतु यापैकी काही न मागता काय म्हणतात की महाराज आम्हाला फक्त जगदीश्वराच्या समोर एक नावाची पाटी बसवण्याची एक फक्त अनुमती द्या. तर आपले महाराज काय म्हणतात, अव हिरोजी इंदुलकर तुम्ही एवढा मोठा रायगड बांधलात, अव जगदीश्वराच्या समोर का नावाची पाटी लिहून घेता? जर नावाचीच पाटी लिहायची असेल ना, रायगड किल्ल्याचा मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या पहिल्या भिंतीवरती लिहून घ्या, किंवा हा नगरखाना आहे या नगरखान्याचे ते लिहून घ्या. तर येणारे सर्वजण ताट मानेने तरी बघतील. तर हिरोजी इंदुलकर महाराजांना काय म्हणतात की महाराज आम्हास नावासाठी नको, महाराज ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाकरता जाल ना, त्या वेळेस तुमच्या उजव्या पाय लागून जी धूल येईल ही आमच्या नतमस्तकी लागा एवढीच विनंती आहे बघा. त्या दगडावरती नाव लिहून घेतलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे महाराज आम्ही तुमच्या सेवेकरिता सदैव हजर आहोत. महाराजांनी भर सभेमध्ये हिरोजी इंदुलकरांना मिठी मारली. वा हिरोजी वा, अवा तुमच्या सारखी माणसं लाभलीत म्हणून तेवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभारलं. अवा ज्यांनी ताजमहल बांधला ना, त्यांचे हात कलम करण्यात आले. आणि ज्याने हा आपला रायगड बांधला गेला त्यांच्याच आपल्या नावाची पाटी पाहायला भेटते. असे आपले महाराज होते बघा. समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. ज्या वेळेस संपूर्ण रायगड उद्ध्वस्त झाला, गडावरती पहिली व्यक्ती आली, महात्मा ज्योतिबा फुले. त्याने आपल्या महाराजांच्या समाधीचा शोध 1869 मध्ये लावला बघा. त्याच्या पाठीमागच्या साईडला वाघे कुत्र्याची समाधी, त्याच्यावरती काही वाद चालू आहेत. इतिहासकारांची मते ही स्पष्ट झाली नाहीत म्हणून त्याची माहिती ही स्टॉप करण्यात आली. म्हणून एक शेर आहे की जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला नसता का दिसरं नसते अंगणामधली तुलस. की जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला नसता का दिसरं नसते अंगणामधली तुलस. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं नसता त्या दिसरं नसते मंदिरांवरचे उंच उंच ते कलस, मंदिरांवरचे उंच उंच ते कलस. जय शिवराय. माझं नाव आहे उमेश बालाराम ढवले. जर तुम्ही कधी गडाचा प्लॅन केलात रायगडाचा,
तर माझा नंबर घेऊन ठेवा 9529337185. खाली आपले रोपे गाव आहे, तिथे लॉजिंग वगैरे आहे, राहण्याची उत्तम सोय केली जाते, गडावरती देखील जेवणाची सोय केली जाते. नक्की अवश्य भेट द्या. मित्रांनो, आता आपण उभे आहोत होळीच्या माळावर. इथपर्यंतचा प्रवास हा शब्दात सांगणे कठीण आहे. आत्ता आपण पाहत आहोत ती आहे बाजारपेठ. ही या किल्ल्यावर एकेकाळी गजबजलेली बाजारपेठ होती. इथे व्यापारी, मावळे, शिल्पकार यायचे. ही बाजारपेठच होती जी या किल्ल्याची जिवंतपणा टिकवून ठेवायची. मित्रांनो, आपण राणीवसा पाहिला. तिथे उभे राहून वाटलं की शिवरायांनी महिलांचा सन्मान, त्यांची सुरक्षितता याकडे किती बारकाईने लक्ष दिले होते. ती स्नानगृह, ती गटार व्यवस्था, एवढ्या मोठ्या किल्ल्यावर स्वच्छतेचे एवढे मोठे नियोजन त्यांनी केले होते. या सगळ्या वास्तू पाहिल्यावर एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे शिवराय फक्त योद्धे नव्हते, तर ते दूरदर्शी होते, प्रजाचे पिता होते आणि स्वराज्याचे हृदय होते. या भिंती किती भाग्यवान आहेत, कारण या भिंतींनी पाहिलेले आहेत प्रजेसाठी केलेले रात्रंदिवसाचे तप आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. येथील प्रत्येक दगड, प्रत्येक वाट, प्रत्येक दरवाजा त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची, त्यागाची आणि प्रेमाची गोष्ट सांगतो. रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील एकमेव अबाधित मंदिर आहे. हे भगवान शंकराला समर्पित असून येथे महाराज नियमितपणे दर्शनासाठी येत असत. ते सहसा सकाळच्या वेळी दरबारात जाण्यापूर्वी मंदिरात पूजा करायचे. मंदिराच्या आवारातील फरशीवर कासव कोरलेले आहे. आता आमचा प्रवास अंतिम टप्प्याकडे वळालेला आहे. प्रथम जगदीश्वराचे मंदिर आपण पाहणार आहोत, जिथे शिवराय नियमितपणे भगवान शंकराची पूजा करायचे. या मंदिरात शिरल्यावर अंगावर शहारा येतो, कारण तीच पावलं जिथे शिवरायांनी नतमस्तक होऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद मागितलेला होता. येथील भिंतीवरील शिलेलेखानुसार हे मंदिर हिंदू कालमानानुसार इसवी सन 1674च्या सुमारास महाराजांच्या आदेशाने बांधले गेले. आता आपण चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही केवळ समाधी नसून मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक व भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. ब्रिटिशांनी केलेल्या विध्वंसातूनही टिकून राहिलेली ही जागा शिवरायांच्या अंतिम संस्काराची साक्ष देते. रायगड किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती. इसवी सन 1680 मध्ये महाराजांचे निधन झाल्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ही समाधी बांधण्यात आली. ही समाधी महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. मित्रांनो, आज आपण पाहिलेला आहे रायगड किल्ल्यावरील राणीवसा. त्यानंतर पाहिला आपण राजवाडा. तिथे शिवराय राहतात, तिथे साधेपणा आणि त्या साधेपणातही एक वेगळेच तेज होते. त्यानंतर पाहिला आपण खलबतखाना. ही जागा पाहून काळजात धस्त झाली. इथे शत्रूविरुद्धच्या योजना आखल्या गेल्या. ही जागा पाहिली की लक्षात येते की शिवराय फक्त योद्धच नव्हते, तर कठोर नीतीचे जाणकार सुद्धा होते. नंतर आपण पाहिले धान्य कोठार. किती मोठे, किती विशाल. शिवरायांनी आपल्या स्वराज्याला उपासमारीपासून कसे वाचवले हे आपल्याला पाहिल्यावर समजते. शेवटी आपण पाहिला तो नगारखाना. अप्रतिम ध्वनिकता. हे ते हळू बोलले तरी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज ऐकू येते. शिवरायाची हुकूमत कशी गडापासून गावोगावी पोहोचायची याचे हे प्रतीक आहे. ते टकमक टोक आणि इथून पायऱ्या चालू होतं. आता आपण चाललोय वाघबीळ बघायला. रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गाच्या समोर असलेल्या दुकानांच्या मागे एक नैसर्गिक गुहा आहे. ही स्थानिकांसाठी वाघबीळ या नावाने प्रसिद्ध आहे. वाघबिळाचा रस्ता थोडा अवघड आहे. समोर ना
आता आपण रायगड पाहिला, पण आता अगदी विरुद्ध बाजूला या दुकानांच्या मागच्या बाजूला डोंगराला एक छोटीशी नैसर्गिक गुहा आहे. त्याला स्थानिक लोक वाघबीळ म्हणतात. ही गुहा साधारण 10 मिनिटाच्या चढाईवर आहे. वाट थोडीशी अवघड आहे, पण गुहेत पोहोचल्यात की थकवा हरवून जातो. या गुहेला तिन्ही बाजूने रस्ते आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे या गुहेतून पाचाडचा संपूर्ण परिसर डोळ्यासमोर उभा राहतो. अंगणात उभे असल्यासारखा मोकळा आणि भव्य दृष्टिक्षेप. खरोखरच रायगडचा सोबती अनुभवायचा असेल तर ही गुहा एक वेगळीच भेट आहे. मित्रांनो, रायगडचा इतिहास डोळ्यात साठवून आपण आता उतरलोय पाचाड या गावात. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हे एक छोटस गाव, पण या छोट्याशा गावात एक असे पवित्र स्थळ आहे की जिथे थांबल्याशिवाय राहवत नाही, कारण इथेच विसावलाय राजमाता जिजाबाईंचा जीव. राजमाता जिजाबाई म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, त्या होत्या शिवरायांच्या मनातील स्वराज्याची पहिली ठिणगी. एकीकडे शहाजीराजे बिजापूरच्या दरबारात होते, तर दुसरीकडे जिजाऊ पुण्याच्या टेकड्यावरती छोट्या शिवबाला स्वराज्याचे स्वप्न दाखवत होत्या. शिवराय स्वतः म्हणायचे की माझी आई ही माझी पहिली गुरु आहे. खरंच जिजाबाईंनी शिवरायांना युद्धनीती, प्रशासकीय कौशल्य आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिकवले. मित्रांनो, शिवरायांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी. त्यानंतर अवघ्या 11 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 रोजी पाचाड येथे राजमाता जिजाबाई यांची प्राणज्योत मालवली. म्हणजेच स्वराज्याची स्थापना पाहून, आपल्या शिवबाचा राज्याभिषेक पाहून जिजाबाईंनी आपले डोळे कायमचे मिटले. मित्रांनो, समाधीपासून काही अंतरावर आहे जिजाबाईंचा वाडा. वयाच्या उत्तरार्धात शेवटच्या काही वर्ष जिजामातांनी इथेच घालवली. हा वाडा म्हणजे फक्त राहण्याची जागा नव्हती, तर एक छोटासा किल्लाच होता, ज्याच्या भोवती तटबंदी आणि खंदक होता. हे पाहून लक्षात येते की शिवरायांनी आपल्या आईच्या सुरक्षेची किती काळजी घेतली होती. पण आज हा वाडा फक्त अवशेष म्हणून उरलाय. ब्रिटिशांच्या काळात या भव्य वाड्याच्या मोठ्या प्रमाणात नाश झाला, तरीही या भग्न अवस्थेत या वाड्याची भव्यता जाणवते. भोवती छोटीशी बाग विकसित करण्यात आलेली आहे. इथे उभे राहिल्यावर कल्पना येते की एकेकाळी जिजाऊ इथल्या ओसरीवर बसून रायगडकडे पाहत असतील, जिथे त्यांचा शिवबा स्वराज्याचे सूत्र चालवत होता. आता आपण राजमाता जिजाबाई यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत आणि इथून आपल्या एक्झॅक्टली मागे रायगड किल्ला आहे. आता आपण ह्या वाड्यावरची सर्वात महत्त्वाची जागा बघणार आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज बसायचे आणि इथं जे पाणी भरायला येणार त्यांची विचारपूस करायची, अशी ही जागा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. हा, ते त्यांची बसायची जागा. इथं ते हे म्हणतात की इथून हवा वगैरे यासाठी जागा होती ती. इथून हे वाटतं त्यांचं रे पाठ टेकायला. त्या विहिरीमध्ये जायला पण तिथून रस्ता आहे, बघितलं का?
मित्रांनो, जिजाऊंनी शिवरायांना जे शिकवलं, स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि धर्म याचे भान, तेच आज या समाधीसमोर उभे राहिल्यावर मनात उठते. फक्त एकच ओरड मनात येते, जिजाऊ, तुझा शिवबा अजूनही याच मातीत जिवंत आहे. तुझं स्वप्न अजूनही या मराठी मनात पेटलेले आहे. राजमातेची ही समाधी आणि हा वाडा पाहिल्याशिवाय रायगड दर्शन अपूर्णच राहते. त्या मायेच्या चरणी प्रेमाने डोकं टेकवा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि जाताना एवढंच नक्की सांगा, जिजाऊ, आम्ही तुमच्या कार्याची ज्योत कधीच विझवू देणार नाही. जय भवानी, जय शिवराय.